ओके गाईज, लाईव्ह विथ RCKC मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. तो आम्ही RCKC कराड रोटा क्लब ऑफ कराड सिटीने आम्ही एक उपक्रम ठरवला आहे की आम्ही आमच्यासोबत लाईव्ह कशी असते RCKCची, काय काय करतो, किती मजा करतो, ह्या गोष्टी आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. तर आम्ही आलो छत्रपती संभाजीनगरला. काल आमची डिस्ट्रिक्ट असेंब्ली झालेली आहे आणि आज आम्ही फिरायचा प्लॅन केलेला आहे. तर फिरण्यासाठी आम्ही ऑलरेडी इथं औरंगाबादमध्ये पोहोचलो आहे. डिस्ट्रिक्ट असेंब्ली झाली आहे. आता तुम्हाला आम्ही गाडीची टूर देतो आणि आमच्या सगळ्या मेंबर्सचा इंट्रोडक्शन करून देतो. तर आता औरंगाबादमध्ये आपण कुठे कुठे जाणार आहे ती आयटिनरी आम्ही ऑलरेडी ठरवली. आता काय आयटिनरी याची आज आपण तिथून एलोरा केव्ह जवळ आहे. सगळ्यात पहिल्यांदा एलोराला जाऊया. आधी जेवणा पाण्याचं काहीतरी बघूया. बघायला सगळ्यापासून चालेल. आतापर्यंतच करू कारण 1 वाजलाय आणि रात्रीवर आपण लय लेट गेलो होतो. सो आता आपण बसमध्ये बसतो आणि सगळ्या मेंबर्सची एनर्जी बघा. पण दाखवतो तुम्हाला. असलं पब्लिक हाय आहे ऑलरेडी. मेंबर्सची एनर्जी बघा. तर आता आपण अमितचे मामा शेळके मामा यांच्या धाब्यावरती जेवायला आलोय. बघू शकता की भव्य सिटिंग अरेंजमेंट आहे. मस्त स्पेस आहे. जेवण पण खूप सुंदर असणार आहे. बघायचं पण ते. बरं काय ऑर्डर करणार आहेस तू सांग जरा. तर आज आपण मस्त नॉनव्हेज खायचं सगळ्यांचा मूड आहे आणि मस्त मटन थाळी घेतो, चिकन थाळी घेतो, बटर चिकन घेतो. पांढरा रस्सा भेटणार आहे की नाही मला माहीत नाही. फक्त तांबडा रस्सा मस्त गुण सगळं पिणार आहेत. ऋषी तू काय खाणार आहेस? काहीतरी व्हेज मधलं खायला का का आहे तो व्हेज खाणार आहे आज. हां सगळे नॉनव्हेज आहेत. एकच व्हेज मागून आहे तो पण ऋषी. तांदळात एक खडा पण बाजूला काढतो. सगळ्यांनी त्याला बाजूला सुद्धा ठेवलंय. काळा खडा आहे तो. काळा खडा चालतं ठीक आहे. तर आता आपलं जेवण आलेलं आहे इथं बघा. तर झालाय खाऊन. हॉटेल शेळके मामा ढाबा यायलाच लागतंय. मस्त चिकन हंडी मागवल्या. नाच करते काय? नाच करते काय? यायलाच लागते. 8 ताटातून 4 ताट यायलेत. RCKC boys are sponsoring the trip. किती गोड बोलतेस रे Are not a part of this payment. There are 0 contributions from the girls present here. तर इथे एक सीन चाललाय. तिकीट काय निघणं आलंय त्यामुळं सगळे लोक धडपडत आहेत आपापले मोबाईल्स यूज करून. QR कोड स्कॅन करतो. काय म्हणतो आता? QR कोड म्हटलं स्कॅन करूया. QR कोड स्कॅन करूया. बरोबर. 500 रुपये तोंडावर मारू तिकडे. काय आपण एक QR कोड तिकट होणार आहे. कॅश कॅरी करायला नको. RCKC ची मुलं पेमेंट करत होते. झालं नाही. ते मुलींकडूनच होतात अशा गोष्टी. आम्हीच केल्या. कसं करायचं ते मुलांनी सांगितलं. कसं करायचं ते मुलांनी सांगितलं. RCKC गर्ल्स स्पॉन्सर केलंय. बर. 3 तिकीट 13 कैमरामैन निखिल के साथ सर्व क्या बोलते हैं रिपोर्टर अथर्व पाटिल फ्रॉम RCKC न्यूज रिपोर्टिंग. सलसली दलदली खबर. आज की ताजा खबर. 3, 2, 1 गो. तर आता आपण एरो केव्स बघायला आलोय. आता आपण एलोरा केव्स बघायला आलेलो आहे आणि इथं जंगल विषयक केव्स मी कडे जाने का आहे आणि बहुत गार वारा लग रहा है इधर. अच्छा लग रहा है. मजा आ रहा है. आम्ही ईव्ही व्हेकल मधून जाणार आता एलोरा केव्स. वॉटरफॉल रोड ट्रॅक क्लब सस्टेनेबिलिटी प्रोजेक्ट ईव्ही गाडी. तर बघा आपलं स्वागत आहे बघा वेरूळमध्ये. तर बघा आपण ज्या ठिकाणी ज्या प्लेसवर आलेले आहोत त्याचं नाव वेरूळ आहे आणि वेरूळला 3 नावाने ओळखलं जातं. त्याचं सुरुवातीचं नाव आहे एलापुरम. एलापुरम म्हणजे आपण त्याला संस्कृतमध्ये म्हणलं जातं. हिंदी आणि इंग्लिशमध्ये एलोरा आणि याचं लोकल नाव आहे. तर आता एलोरा केव्सचा एक पार्ट बघितलाय आम्ही. खूप सुंदर. म्हणजे त्या काळातल्या लोकांनी विदाउट टेक्नॉलॉजी कसं एवढं सुंदर सिमेट्रिकल आहे सगळं आणि अख्ख्या आपल्या सह्याद्री रेंजमध्ये आहे त्यामुळं काळ्या दगडात कोरलेला आहे सगळा.
अजून दादा तर कसं वाटलं तुम्हाला? जबरदस्त आहे. आपल्या इंडियामध्ये आणि खास करून महाराष्ट्रामध्ये अशा गोष्टी असतील ते तिकडं गेल्याशिवाय कळत नाही आणि फॅब्युलस आहेत केले म्हणजे अनरिअलिस्टिक आहेत काय काय गोष्टी. एवढं कार्विंग करणं आणि अख्ख्या सह्याद्रीच्या कुशीत एवढं सगळं कार्विंग जे केलं नाही अनरिअल आहे बघायला सगळं. आणि खास करून हे शिव मंदिर जे आहे इथं आज शिवलिंग पण आहे आणि बऱ्याच शिवच्या आणि पार्वतीच्या कार्विंग्स आहेत वॉलवरती. ब्युटिफुल कार्विंग. इंडियन हिस्ट्रीमध्ये जे परदेशातल्या व्हिडिओ गेम्स आणि प्रत्येक गोष्टीमध्ये जे स्ट्रक्चर्स घेतले जातात त्यापैकी वेरोळा हा एक लेन आहे. बरोबर. आणि एवढं ऐतिहासिक गोष्टी आहेत महाराष्ट्रात भारतात असं मन भरून येतं बस. तर अथर्व तुला कसं वाटलं एक्सपिरियन्स? छान वाटला एक्सपिरियन्स एकदम. वातावरण पण छान आहे. मी सिव्हिल इंजिनियर असता असले स्ट्रक्चर बनवून खूप चांगलं वाटलं की आधीच्या काळात पण लोक टॅलेंटेड इंडियाची होती. तुला कसं वाटलं? खूप भारी वाटतं. म्हणजे जुन्या काळातली हे वगैरे आहे पहिल्यांदा बघते. मला अमेझिंग एक्सपिरियन्स. ओके, आपण बाकीच्या विचारूया. प्रथमेश, प्रेसिडेंट, मला कसं वाटलं असं एक्सपिरियन्स? एकदम बेस्ट. आपल्याला नवीन नवीन गोष्टी काही बघायला मिळतात तिकडे. जुन्या काळाचं काय कन्स्ट्रक्शन आहे ते सगळं. हे चांदा चाया करायचं चाललं त्यांची. तर हॅलो, आपले केव्ज एक्सप्लोअर करून झालेले आहेत आता सगळे. आता एक्झिट गेटवरून आम्ही सगळे लोक बाहेर आलो. इथं बहुतेक कॉर्न खायचं चाललंय. तर शेंगदाणे घेतलं. शेंगदाणे बोलायचं का खायचं? खायचे बोलाचे खायचे बोला शेंगदाणे खायचे खायचे खायचे. अरे तू छत्री का पकडलेस? मस्त पाऊस पडतोय. कॉर्न खात आहेत. आता नेक्स्ट स्पॉट आपला आहे विविका, तिकडे भेटू. सो वेलकम बॅक गाईज. तर आत्ता आपण जिथं आलो ते म्हणजे बीविका मकबरा. तुम्ही समोर पाहू शकता. संध्याकाळची वेळ आहे. आता 7:30 वाजलेत. नाही सॉरी. सो बॅक टू पॉईंट. आता अजून लोक बरोबर 8:05 आहेत आणि आपण आता बीविका मकबराच्या बरोबर खाली येतो. जवळजवळ चाललो. लाईट्स लागत खूप सुंदर दिसतोय. आता पाऊस पडून गेला आणि आता इथनं पुढचा प्लॅन आपला म्हणजे हे एक्सप्लोर करून झाल्यावरती जेवायचं तर आहेच. जेवणार आहे मस्तपैकी. सकाळपासून आम्ही जेवतोच आहे फक्त आणि फिरतोय. बाकी काही काम नाही आम्हाला. तर मग ते झाल्यावरती आता ऑन द वे कराडच्या जाणार. सकाळचे एक पहाटे 4 किंवा 5 वाजेपर्यंत पोचणार आम्ही. सगळं प्लॅन तर तोच आहे. आता पाहूया. जेवायच्या वेळेस भेटूया. थँक्यू. सी यू. गुड नाईट. ताजदारे हरम ख्वाजा मेरे ख्वाजा. तर आता आपण हॉटेल श्री दत्त दिगंबर इथं जेवायला थांबलोय. 1001% प्युअर व्हेज आहे हॉटेल. प्युअर नॉनव्हेज माणूस आहे. मला प्युअर व्हेज लय आवडलं. म्हणजे आज क्लबची मुलं पहिल्यांदा कुठेतरी व्हेज हॉटेलमध्ये आले आणि मेन म्हणजे सगळ्यांना आवडले. पोट भरून खाणार सगळे. आणि आता आपलं व्हेज हॉटेल सुद्धा आले. पाहू शकता तुम्ही. गौरवला कसं वाटलं जेवण? यायला लागते. चांगला रिव्ह्यू चांगला दिला पण बिल काय कमी होणार नाही. क्वालिटी अँड क्वांटिटी एक नंबर आहे. त्यामुळं मस्ट विजिट. आता आपलं जेवण होत आले आणि इथला एक नाचणीचा मसाले पापड फेमस आहे. आता तुला टेस्ट कशी वाटली? लेफ्ट राईट हाणतात. त्याला हाताची बाया कशावर वडल्यात बघा. अरे त्याच्या बाहेर दाबड आहे. पण आम्ही पहिल्यांदा मेन कोर्स खाल्ला. मग मसाला पापड मागवला डबल भाताच्या ऐवजी. आणि आता लस्सी पण पिणार आहे असं वाटतंय मला. आता एवढ्या सगळ्या उलट्या गोष्टी केल्यात तर मग आता जाताना बसमध्ये आता हातावर चालत जाणार.
ओके तर लस्सी मागवलंय काल लस्स्या मागवल्यात लस्स्या आणि बदाम शेक पण आहे 1 2 3 Cheers. तर आता आपलं जेवण झालंय हॉटेलचं नाव काय आहे बघा श्री दत्त दिगंबर 1001% शुद्धी साखर आम्ही कसं वाटलं जेवण तुला जसं म्हणलं की कारण की आपल्या क्लबची मुलं पहिल्यांदा कुठेतरी प्युअर व्हेज हॉटेलमध्ये आलेत आणि खरंच खूप छान आयटम होते यांच्याकडे पदार्थ खूप छान होते व्हेजचे व्हरायटी खूप सुंदर होती नवीन गोष्टी खाल्ल्या आम्ही आणि खूप पहिल्यांदा असं कधी जाणवलं बरं का की व्हेजच्या 3-4 भाज्यात मी डिफरन्शिएट करू शकलो फरक सांगू शकलो की ही आहे वेगवेगळी लागली तर अशा रीतीने आमचा हा ब्लॉग संपलेला आहे इथे आम्ही दत्त दिगंबर मध्ये आमचा लास्टचा डिनर केलेला आहे आणि असेच जर तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या इंस्टाग्राम पेजला आणि युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खोटं नाही